या देवी सर्वभूतेषु सिद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। रामकृष्ण हरी मंडळी, आज नवरात्रोत्सवातील 9वा दिवस। 9व्या दिवशी आपण सिद्धिदात्री देवीची पूजा करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिद्धिदात्री देवीच्या पूजनामागची पौराणिक कथा व सिद्धिदात्री देवीच्या पूजेमागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे। सिद्धी म्हणजे अद्भुत शक्ती आणि दात्री म्हणजे देणारी। पुराण कथेनुसार एकदा भगवान शंकरांनी देवीची कठोर तपश्चर्या केली व त्याच कठोर तपश्चर्याचे फळ म्हणजे भगवान शंकरांना सिद्धी प्राप्त झाल्या। ज्या सिद्धीचा वापर करून भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी अर्धनारीश्वर हे रूप धारण केलं। त्याच सिद्धी देणाऱ्या देवीचं रूप म्हणजे सिद्धिदात्री देवी। अर्धनारीश्वर या रूपाची एक रंजक गोष्ट आहे, ती गोष्ट आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। सिद्धिदात्री देवी आपल्या भक्तांना अष्टसिद्धी आणि नवनिधी प्रदान करते। सिद्धिदात्री देवीचे वाहन सिंह असून ती कमळाच्या आसनावर विराजमान असते। ती चतुर्भुज असून तिच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म अर्थात कमळ असते। आध्यात्मिक दृष्टिकोनातून सिद्धिदात्री देवीची साधना करणाऱ्या साधकांना भयमुक्ती, आत्मविश्वास आणि मनाला शांती समाधान प्राप्त होते। आता आपण बघूया अर्धनारीश्वर रूपाची कथा। पुराण कथेनुसार एकेकाळी ऋषीमुनींना एक प्रश्न पडला, पुरुष शक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे का व पुरुषाशिवाय ही सृष्टी चालणे शक्य आहे का? त्यावेळेस ते भगवान शंकराकडे गेले व भगवान शंकराला त्यांनी हा प्रश्न विचारला की या सृष्टीचा खरा आधार कोण? त्यावेळेस भगवान शंकरांनी आदिशक्तीला तिथे आमंत्रित केले व आदिशक्तींनी सांगितले, पुरुष आणि स्त्री या दोन्ही शक्ती एकत्र आल्याशिवाय सृष्टी निर्माण होऊ शकत नाही। हे सत्य दाखवण्यासाठी माता पार्वती भगवान शंकरामध्ये विलीन झाल्या व तिथे निर्माण झाले अर्धनारीश्वर रूप। आणि हेच अर्धनारीश्वर रूप म्हणजे समता, संतुलन आणि सृष्टीच्या पूर्णतेचं रूप आहे। नवरात्रीच्या या मंगल प्रसंगी आपल्या सगळ्यांचे भयमुक्त होऊन मनाला शांती समाधान लाभावे हीच सिद्धिदात्री देवीच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जय माता दी लिहून नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।